नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव शुभम आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी सविता यांचा. सविता साधारण सकाळी 9 वाजता हॉलवर आली. आल्या आल्या सविताने मेकअप करायला घेतला. भटजींनीही पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली. इकडे पाहुणेसुद्धा कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घेत होते. मेकअप आवरून सविता पुण्यावाचनाला येऊन बसली. सगळ्यात आधी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून भटजींनी गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि 5 सुहासिनींनी सविताचे घाणे भरून घेतले. लगेच त्यांनी सविताला हळद लावून सविता नीम सांडायला गेली. निमाची आंघोळ झाल्यावर सविता माळेचा मेकअप करायला गेली. इकडे कॅराओकेवर सुरेख संगीत मैफिल सुरू होती आणि बँजोवाले सुद्धा दनादन बँजो वाजवत होते. त्यामुळे संपूर्ण हॉलवर उत्साहाचे वातावरण होते. पाहुण्यांसाठी गारगार वेलकम ड्रिंकसुद्धा होते. एवढ्यात शुभम हॉलवर दाखल झाला. शुभमला सुहासिनींनी ओवाळून घेतले. शुभम पुण्यावाचन ठेवून आलेला असल्याने तो सरळ जानवशाला येऊन बसला. लगेच भटजींनी व्याहीभेट करून घेतली आणि शुभम माळेला उभा राहिला. 2 मंगलाष्टक होतात सविता पण माळेला आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्न पार पडले. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. भटजींनीही वेळ न काढता पुढील विधी करायला घेतले. सविताच्या आईवडिलांनी विधिवत कन्यादान करून कन्यादानाची भांडी शुभमला दिली. त्यानंतर लगेच सूत्रवेष्टन करून दोघांनी एकमेकांना हळकुंड बांधली. त्यानंतर मंगळसूत्राचे पूजन करून शुभमने सविताला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. सविताच्या भावाने शुभमचा कान कर्कचून पिळून घेतला आणि दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून शुभमने हळूच सविताच्या कानात नवीन नाव सांगितले. यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला आणि जेवणाला गेले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत जेवणाला सुरुवात केली आणि आनंदाने पुढील क्षण साजरे करून शुभम आणि सविता आनंदाने घरी रवाना झाले. तर असा होता हा सुंदर विवाह सोहळा. सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. शुभम आणि सविताला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.